दादाकडे बघ. अरे तो पाय टाक, तो पाय टाक, यो टाक. इथं काय रे तुझं? हळू लागशील ना? जाऊ का त्याची? आम्ही गेले 10-1 वर्षापासून या म्हणजे बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करतो. मी स्वतः गेल्या 7 ते 8 वर्षापासून या गोष्टीवरती पाठपुरावा करतोय. स्थानिक प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, बांधकाम मंत्री असतील किंवा तुमचे CM असतील, म्हणजे प्रत्येक संबंधित डिपार्टमेंटला आपण या गोष्टीवरती कमीत कमी 10 ते 15 वेळा डबल पत्रव्यवहार केला आहे. तर स्वतः आमदार साहेबांनी सुद्धा आमदार असताना देखील कमीत कमी 7 ते 8 वेळा पत्रव्यवहार त्यांनी स्वतः करून स्वतः अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा पाठवलं होतं. तर अधिकारी येऊन बघून जातात, परत सांगतात की कुठून पैसे घ्यायचे, काय करायचे, कुठून फंड आणायचा. पण आता निश्चित आम्हाला खात्री आहे की आता बाबा स्वतः बांधकाम मंत्री असल्यामुळं निश्चित काम होईल एवढी आशा आहे आम्हाला. आता जिल्ह्याचे 4 मंत्री आहेत. पर्यटन मंत्रीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्येच आहेत, शंभूराजे देसाई. बांधकाम मंत्रीसुद्धा आपलेच आहेत. आणि कसं आहे आता की पहिलं महत्त्वाचं आता दळणवळणाच्या सुविधा होणं महत्त्वाचं आहे. आता ही आम्ही जवळजवळ आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठंतरी म्हणजे स्वातंत्र्य काळापासून आम्ही अजून वंचित आहे असं वाटायला लागले. पण निश्चित होईल. आता एक हा रस्ता होतो आहे, ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू आहे या रस्त्याचं काम. आता या पुलाचं सुद्धा बाबांनी म्हणजे मंत्री महोदयांनी पत्रव्यवहार केला आहे नियोजन विभागाला की इथे एक पुलाची आवश्यकता आहे म्हणून. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मी नियोजन विभागाला जाऊन चौकशी केली. तिथे मला सांगितलं की 25-26च्या आराखड्यामध्ये आम्ही समाविष्ट करतो म्हणून. सेम कंडिशन चायकेवाडी गावामध्ये सुद्धा आहे की तिथे पण गावांना म्हणजे गावातील मुलांना 2 वस्ती आहेत, येळवी वस्ती, एक पवार वस्ती, येळवी वस्ती. तिथे पण गावातील मुलांना एक पुलावरनं जाताना अशी ये-जा करावी लागते. 2 पुलाची आवश्यकता म्हणजे आता 2 पूल होणं महत्त्वाचं आहे, गरजेचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.